मित्रांनो, लोक म्हणतात स्वतःचं काहीतरी सुरू करायला हिंमत लागते, पण त्याहून मोठी असते आपण मालक आहोत या जबाबदारीची जाणीव. नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरील एका जिद्दी तरुणाची ही गोष्ट, ज्याने बॉस होण्यापेक्षा मालक होणं निवडलं. माझं नाव वैभव तळेकर. मी पाथर्डी फाटा दामोदर चौकामध्ये फ्रँचायसी आहे माझी, 10 नंबरची ब्रांच आहे माझी. मी गेल्या 2021पासून ऑक्टोबर 2021पासून मी रन करतो आहे आणि 2023मध्ये माझी दुसरी ब्रांच पण सुरू झाली. माझं बॅकग्राऊंड जो होता तो दररोज इन करून फिरणं होतं. म्हणजे MIDCमध्ये एक म्हणजे बॉस म्हणून फिरत होतो. आणि नंतर इथं आल्यानंतर म्हणजे थोडंसं सुरुवातीला वाटलं कप उचलणं वगैरे ह्याच्या गोष्टी किंवा इथे सर्व रिलेटिव्ह आहे, थोडंसं हे झालं. पण स्वतःचं म्हटल्यानंतर काही लाज वगैरे काही नसतं, त्यामुळे सुरुवात जी झाली मस्त झाली आणि खूप छान आहे. सुरुवात तर झाली, पण ही फक्त एका दुकानाची सुरुवात नव्हती. हा एका स्वप्नाचा श्रीगणेशा होता. नातेवाईक काय म्हणतील हा विचार बाजूला सारला आणि कष्टाला चवीची जोड दिली. मग जे घडलं तेच तर खरं यश होतं. आता शेट म्हणून फिरतोय ना, त्यामुळे खूप छान वाटतं. ब्रँडच माझा आहे म्हणूनच मी रन करतोय. म्हणजे ब्रँड दुसऱ्याचा आहे मग मी रन करतोय. फक्त मी कामाला नाही, मी स्वतः मालक आहे आणि माझं स्वतःचा ब्रँड आहे. या हिशोबानेच मी रन करतोय. माझं घराचं स्वप्न होतं, ते घराचं स्वप्न पूर्ण होईलच आता. 1-2 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल. आणि गाडी वगैरे जे आहे ते तर ऑलरेडी झालेलं आहे. स्वराजदादांचं मार्गदर्शन असल्यामुळे सर्व काही चांगल्या प्रकारे रन करत आहे. कुठं काही प्रॉब्लेम येत नाही. यश मिळालं की माणूस गाडी घेतो, घर घेतो, पण या सगळ्या प्रवासात जेव्हा एखादा मोठा भाऊ मार्गदर्शक म्हणून पाठीशी असतो तेव्हा पुढची वाटचाल अधिक सोपी होते. वैभवसाठी ते मार्गदर्शक म्हणजे पराग पाटील दादा. मी तर बऱ्याच वेळा मी काही असं प्रॉब्लेममध्ये असलो किंवा काय असलं तर मी त्यांचा पहिले सल्ला घेतो. पहिले त्यांना फोन करतो, आता असं नाही, असा प्रॉब्लेम आहे, काय केलं पाहिजे. त्यांच्याकडे उलटा सल्ला घेतो आणि मार्गदर्शन खूप छान आहे त्यांचं. ते आमच्यासोबत आहे, आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि अशाच पद्धतीने पुढे जाऊ. एका फाट्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता 2 शाखांपर्यंत पोहोचलाय. वैभव यांच्या या संघर्षाला आणि जिद्दीला शुरायचा सलाम. कारण जेव्हा चहा उकळतो तेव्हा स्वप्नही आकाराला येतात. शुराय, देश की चाय.